अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेना मनसे युतीचा विजय असो अशी घोषणाबाजी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अमरावतीमध्ये शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी वर्तवली इच्छा। मुंबईत युती झाल्यास पहिले फटाके अमरावतीमध्ये फुटणार, मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा निर्धार। सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। सन्माननीय जय भवानी, जय शिवाजी। आवाज कुणाचा? सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत मनसे आणि शिवसेनेच्या। कसं पाहता तुम्ही? युती होणार की नाही होणार हा सर्वस्वी निर्णय दोन्ही पक्षप्रमुखांचा आहे, परंतु युती झाली पाहिजे असं सामान्य नागरिकांना फक्त एका गोष्टीसाठी वाटते की या महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि ठाकरेच ब्रँड चालतो। या भाजपनं 25 वर्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा 25 वर्ष वापर केला, यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, यांच्या सभांचा 25 वर्ष वापर केला। आणि आता या मागील 2 वर्षात राजसाहेब ठाकरे यांनी चाराने नारायण राणे, आपले म्हस्के, श्रीकांत शिंदे यांच्यासाठी लोकसभेला राजसाहेब ठाकरेंनी सभा घेतल्या, परंतु राजसाहेबांचा जेव्हा मुलगा अमित ठाकरे हे जेव्हा उभे होते त्यावेळेस या भाजपनी राजसाहेब ठाकरेबद्दल थोडंसंही सौदार्य दाखवलं नाही। त्यांच्या मुलाच्या विरोधातसुद्धा त्यांनी उमेदवार दिला। म्हणजे 25 वर्ष जे सोबत होते त्यांचं पक्ष आणि चिन्ह या भाजपनं काढलं। ज्यांनी 3 वर्ष भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला नरेंद्र मोदींना, त्या भाजपनं अमितसाहेब ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना पराभूत करण्याचं षड्यंत्र केलं। म्हणून यांनी फक्त आणि फक्त बाकीच्या राजकीय पक्षांनी ठाकरे नावाचा आणि ठाकरे ब्रँडचा आजपर्यंत वापर केला। आता हे दोन्ही जर ठाकरे एकत्र आले तर हे बाकीच्या पक्षांना आणि बाकीच्या मोठमोठ्या नेत्यांना त्याची जागा आणि त्याची लायकी दाखवून देईन आणि हिंदुत्वाचा, बाळासाहेबाचा खरा हिंदुत्व आणि बाळासाहेबाचा भगवा हे अभिमानानं या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि सर्वच महानगरपालिका जिल्हा परिषदेवर फडकवेल अशी आम्हाला सर्व शिवसैनिकांना आशा आहे। युती झाली तर तुम्ही जे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला किंवा राज ठाकरेंनी दोघांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला तर तुमची काय प्रतिक्रिया राहील? आम्ही सांगितलं ना, युतीची घोषणा तिथं सुरू होईल ज्या दिवशी युतीची तिथं पत्रकार परिषद राहील, तर सर्वात प्रथम शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी राजकमल चौकात येऊन फटाके फोडून जल्लोष साजरा करतील। संपूर्ण महाराष्ट्राला हिंदू हृदय सम्राट श्री सन्माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचारांची आणि यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे हे दोघंच बंधू आहेत, सन्माननीय उद्धव साहेबजी ठाकरे आणि राजसाहेबजी आमचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या दोघांच्याही विचाराची मराठी माणसाला, संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे। आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा, मनाचा, भावनांचा विचार करता या दोन्ही बंधूंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे। या युतीबद्दल निर्णय घेणं हे संपूर्णतः दोन्ही ठाकरे बंधूंच्या हातातच आहे आणि आम्ही पक्षनिष्ठता आणि पक्षप्रेम जपत आमचे पक्षप्रमुख जो आम्हाला निर्णय देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करू। आणि निश्चितच युती जर झाली तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचीच गोष्ट आहे, तर तो आनंद आम्ही इथेही साजरा करू अशी ग्वाही मी तुम्हाला देते।